नियती नावाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला कधीही कुठेही स्थिर होऊ देत नाही. अशी सारखी हुलकावण्यात येत राहते. काही प्रॉब्लेम्स असतात ते आहेत तसे तुम्ही ॲक्सेप्ट करायचे आणि सोडून द्यायचं. मला आता कमी दिसत असेल तर कमी दिसतं, चष्मा वापरण्यामुळे आहे. आता आवर्जून सगळीकडे म्हणतो की मला जगातल्या 10 सगळ्यात श्रेष्ठ नटांची नावं जर घ्यायला सांगितलं तर त्याच्यामधलं एक नाव विक्रम गोखले असेल. मी आज कुठे इथे पोचलेलो आहे त्याला खूप ही मंडळी कारणीभूत आहेत. खूप मदत केली मला या लोकांनी. विक्रम तर म्हणजे काय, पल्याडचाच माणूस होता आणि पल्याड गेला लवकर. आता आपल्या इथे कशा भिंती आहेत तर आमच्या तिथे डोंगर आहेत, भिंती नाही आहेत. घराला आमच्या डोंगर आहेत असं मी नेहमी म्हणतो. आता माझ्या नशिबानं मला तसं जगायला मिळतं आहे. तुला जर जगावं असं वाटलं तर तूही फक्त ते तुम्ही आयुष्य स्वीकारावं लागतं. या सगळ्या शहराच्या गजबजाटापासून तुम्हाला जर दूर राहणं पसंत असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला ह्याचीच जर आवड असेल, संध्याकाळ झाली की तर कुठेतरी संध्याकाळ नाईट लाईफ ते माझं नाईट लाईफ म्हणजे आम्ही 9ला आमचं नाईट लाईफ झोपतो आम्ही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. आता माझ्यासोबत जे कलाकार आहे, खरं तर इंट्रोडक्शनची गरज नाही, अष्टपैलू अभिनेते असं म्हणूयात आपण, नाना पाटेकर सर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. ट्रेलर पाहिला आणि मला वेलकमची छोटीशी आठवण अशी झाली की अरे नानांना आपण बऱ्याच काळ अशा अंदाजात बघत नाही. वेलकमपेक्षा हा फार वेगळा जॉनर आहे. ही विनोदी नुसती फिल्म नाही आहे. याच्यामध्ये विनोद खूप आहे. खूप तुम्ही हसाल, खळखळून हसाल, पण मग तुम्हाला खूप अजून वेगवेगळ्या वळणावर घेऊन जाणारी ही फिल्म आहे. नातेसंबंध वगैरे हे मी आता काही शब्द वापरणार नाही, पण काहीतरी वेगळंच तुम्हाला काहीतरी पाहायला मिळेल. सुंदर आहे, फार छान आहे. त्यामुळे सिद्धार्थ आणि सायली आणि मकरंद सगळ्यांनी छान कामं केली आहेत. पण ह्या सिनेमाचे नायक जो आहे ती कथावस्तू आहे. म्हणजे मला अतिशय अप्रतिम रोल आहे त्यामध्ये, पण तरीसुद्धा त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ती कथावस्तू. तुम्ही फार फार काहीतरी विचित्र वळणं आहेत आणि त्याच्याशी सामावून घेताना तुम्हाला फार त्रास होईल. आता हसत असताना मग तुला पटकन रडायला यायला लागेल. अरे असं कसं. नियती नावाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला कधीही कुठेही स्थिर होऊ देत नाही. अशी सारखी हुलकावण्यात येत राहते. तसं आहे ते. फार छान. ट्रेलरही उत्कंठावर्धक आहे. आम्हाला उत्सुकता वाढली की काय पद्धतीची कथा आणि सगळं बघायला मिळणार. कसं होतं ते, ज्याची ती ट्रीटमेंट आहे तुम्हाला पटकन सकृतदर्शनी असं वाटतं की अरे हे असं असेल का, आणि तसं वाटेपर्यंत ते बदलतं आणि मग नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल फरफटत घेऊन जातो तो सिनेमा. त्याच्यात वाक्य आहे, म्हणजे नानांना काय वाटतं, प्रत्येक प्रॉब्लेम्सचं उपाय असणं गरजेचं आहे, सोल्युशन असणं गरजेचं नाही, असं नसतं. काही प्रॉब्लेम्स असतात ते आहेत तसे तुम्ही ॲक्सेप्ट करायचे आणि सोडून द्यायचं. मला आता कमी दिसत असेल तर कमी दिसतं, चष्मा वापरण्यामुळे आहे. आता आमचा दुसरा मित्र आहे, तो आमच्या शेतावर काम करतो. त्याचा तो म्हटला नाही काका आता मला एका डोळ्याने दिसत नाही. तो पहिल्या दिवशी रडला तो खूप, आणि आता झालं वर्ष 1.5 वर्ष. सो त्याला आता त्याची सवय झाली, तर आता तो त्याच्यावर हसतो, नाही दिसत आता. तर ते कसं होतं की तुम्ही त्या गोष्टीशी मग सवय होते तुम्हाला. हां, म्हणजे आपण डॉक्टर जसं सांगत असताना की तुम्हाला खूप दुखेल. हो, किती दिवस? एक साधारण महिनाभर. मग महिन्याभरानं थांबेल का? नाही, मग तुम्हाला सवय होईल. ते तुमची सवय होते तुम्हाला. दुःख काय होते, परिभाषा बदलते तुमची त्या सुखाची आणि दुःखाची. त्यामुळे ते बदलतं, आपोआप बदलतं, त्याला काही हे नाही. पत्रांची आठवण पुन्हा त्या निमित्तानं झाली, कारण तो व्हिडिओ बघितला आम्ही आणि मला खरं तर विक्रम गोखले सरांची आठवण झाली, कारण आम्ही एकदा संवाद साधताना त्यांनी पत्रांचा उल्लेख केला होता की त्या काळी आम्ही नानांचं पत्रव्यवहार आणि विक्रमचं आणि माझं तुला खरं सांगतो, मी हे आवर्जून सगळीकडे म्हणतो की मला जगातल्या 10 सगळ्यात श्रेष्ठ नटांची नावं जर घ्यायला सांगितलं तर त्याच्यामधलं एक नाव विक्रम गोखले असेल. असा नट होणे नाही आणि असा मित्र तो अशोक सराफ, शिवाजी साटम,
फार कमालीचे मित्र आहेत. म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा थोरले माझे, की ज्यांचा कायमच माझ्यावर तो आशीर्वादाचा हात राहिला. आणि फार मी आज कुठे इथे पोचलेलो आहे त्याला खूप ही मंडळी कारणीभूत आहेत. खूप मदत केली मला या लोकांनी. विक्रम तर म्हणजे काय, पल्याडचाच माणूस होता आणि पल्याड गेला लवकर. पत्रव्यवहाराचा उल्लेख केला नाना मी, तर आत्ताची पिढी खरं तर त्यांचं दुर्दैव आहे पत्रव्यवहार. पत्रांनी नाही, पत्र आता पत्र कारण माध्यमं बदलली. तुम्ही किती एका सहज एक असं काहीतरी करता आणि पटकन ते पोचलं. तिथे पोचायचं नाही, पत्र पोचायला एक वेळ लागायचा. सगळ्या गोष्टी अशा त्या छान, त्याला एक शिजायला वेळ मिळायचा. आता तसं नाही, आता सगळं इतकं सहज आणि सोपं झालं. आणि जितकं सोपं होतं तितकं त्याची किंमत कमी होते. जितकं अवघड आहे. आता पूर्वी कसं, अरे त्या ह्याचं नाव काय बरं त्या सिनेमामध्ये, तर आणि तो ह्याचा शोध कोणी लावला. मग महात्मा फुल्यांचा जन्म हा 1800 मधलं की 1800 का रे, 1800 गुगल करणं हे गुल झालं त्या गुगलमुळे. वापरणंच नाही आहे. काही दिवसानं गंज चढेल याला. जी गोष्ट वापरली जात नाही त्याला गंज चढतो, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे शक्य असेल तर गुगल वापरू नका. नाईलाज अगदी असेल त्यावेळी बघा. पण आठवत नाही, आठवेल. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की मी तो कोण रे प्लेयर की जो हे टाकायचा रे, ऑफ स्पिनर होता वेस्ट इंडिजचा, शिडी म्हणजे हॉल ग्रिफिथ आणि लान्स गिब्स हे मला आठवल्याचा मला खूप आनंद होतो. किंवा मला आठवलंच नाही, तू इथून निघून गेली की मग पटकन फोन, अगं ऐकलं का, तो कोण माहिती आहे का, हां नाही तो त्यांचं कामण्णाचं हे त्यांचं टोपण नाव होतं. पण दिनकर कामण्णा म्हणायचे त्यांना, कारण कामण्णाचा रोल ते दिनकर त्यांचं नाव, त्यांचं आडनाव नाही मला आठवत, पण दिनकर. तर हे आठवल्याचा आपल्याला खूप आनंद होतो. आता ते आठवणं राहिलंच नाही. गुगल, पटकन ठक गुगल. अरे मग तुम्ही तुमचा मेंदू वापरणार कधी. पूर्वी माझी स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे याचं कौतुक असायचं. आता माझ्या स्मरणशक्तीचं कौतुक तुला अजिबातच नाही, कारण तुझ्याकडे ते गुगल दिलेलं आहे. सगळे बरं, गुगलच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही आहे. खूपशा खोट्या असतात. आपल्या उगाचच काहीतरी. पण बाप-मुलाच्या नात्यातले विविध पैलू असं या चित्रपटात आम्हाला जाणवते ट्रेलरमधनं जे बघतोय आम्ही. तुम्ही आणि मल्हार दादा म्हणजे तुमचा काय पुढाकार असतो या नात्यामध्ये. मल्हार काय म्हणजे त्याचंही नॉलेज. मल्हार माझा मित्र, हा माझा मुलगा दुसरा प्रसाद. तर काही नाही, नाता मस्त नाती आहेत. आम्ही अगदी बरोबरीने असतो. जिथे चुकतंय तसं वाटल्यानंतर कान धरायचा. मुस्कटीत मारण्याची वेळ येत नाही आणि कानही धरायची वेळ येत नाही. समजतात. फार हुशार मुलं आहेत खूप. प्रसाद तर आता माझं सगळंच काय ठरवायचं, मी काय खायचं इथपासून तोच ठरवतो. तर त्यामुळे मस्त आहे, छान आहे. आणि आमचं आता नामचं काम सुरू झाल्यापासून मल्हारला वेळच नाही आहे. त्याला फक्त नाम म्हणजे बापासाठी त्याला कमी आहे. बाबा आता परवा मी त्याच्यासाठी तो गेला, मला माहिती नव्हतं. मी आता काहीतरी आता हळदीचं, आता हळद काढायला आली आहे, तर हळदीच्या पानामध्ये मच्छी घ्यायची आणि मग त्याच्या खाली तो सगळा मसाला त्याच्यावरती तुकडी ठेवायची, पुन्हा वरून लावायचं, मग ते हळदीचं पान बंद करायचं त्याचं, आणि निखाऱ्यावर नुसतं थोडंसं असे आज द्यायची. अरे इतकं सुंदर लागतं. त्याला म्हटलं बोलव जेवायला लगेच. तो म्हटलं नाही, तो ऑफिसला गेला ना आमच्या. तो म्हटलं अरे सांगितलंच नाही. तर नाही बाबा आराम करत असेल म्हणून मी. आणि शेतावर फारच मदत. आणि बस शेतावरचा त्या भिंतीपासून या इथपर्यंत असा हॉल आहे. म्हणजे 50 फूट बाय 50 फूटचा हॉल आहे घराचा. म्हणजे हॉल म्हणजे म्हणायला तो आपल्या शहरी भाषेत हॉल, पण ते अशी एवढी जागा आहे. मग इथे वर एक बेडरूम आहे, इथे काहीतरी 2 बेडरूम आहेत. मोठं अंगण आहे. अंगण म्हणजे काय, 12 एकर तुमचं शेत म्हटल्यानंतर अंगणच अंगण. तर त्यामुळे गायी आहेत, कुत्री आहेत 5. तर तिकडचं जगणंच वेगळं आहे.
तिथे गजर लावावं लागत नाही, सकाळी पक्षी उठवतात तुम्हाला. आता आपल्या इथे कशा भिंती आहेत, तर आमच्या तिथे डोंगर आहेत, भिंती नाही आहेत. घराला आमच्या डोंगर आहेत, असं मी नेहमी म्हणतो. आता माझ्या नशिबानं मला तसं जगायला मिळतं आहे. तुला जर जगावं असं वाटलं तर तूही फक्त ते तुम्ही आयुष्य स्वीकारावं लागतं. या सगळ्या शहराच्या गजबजाटापासून तुम्हाला जर दूर राहणं पसंत असेल तर ठीक आहे, पण तुम्हाला ह्याचीच जर आवड असेल, संध्याकाळ झाली की तर कुठेतरी संध्याकाळ नाईट लाईफ ते माझं नाईट लाईफ म्हणजे आम्ही 9ला आमचं नाईट लाईफ झोपतो आम्ही. पण तुमचे ते व्हिडिओ वगैरे बघतो ना, आम्हाला आकर्षित करतं. आम्हालाही वाटतं यावं नानांच्याकडे. पण ते तुम्ही पिकनिक म्हणून कराल, सहल म्हणून कराल. तुम्हाला कायमस्वरूपी ते आवडणं हे कितपत आवडेल माहिती नाही. म्हणून मला हे स्वीकारावं लागतं. जसं प्रकाश आमटे एक लग्न झाल्यानंतर हेमल कशाला गेला, आता 40, 45, 50 वर्ष झाली असतील, तो तिथेच आहे. त्या हेमल कशाला जाऊन आदिवासींसाठी तो काम करत राहिला. ती आवड तुमच्यात असायला पाहिजे. मी प्रकाशला कधी कधी गमतीनं म्हणतोय, तू काय बाकीची लोक हनीमूनला 10 दिवस जातात, तू 50 वर्ष गेलास. तू तिथेच त्यांची सुखदुःख तुला तुझी वाटली म्हणून तू तिथे राहायलाच रमलास. आणि आता तो तिथलाच झाला आणि ते त्याचे आणि तो त्यांचा झाला आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. छान 5 तारखेला येणार आहे सिनेमा. माझी खात्री आहे एकदा पाहिलं की तुम्ही अजून 2दा म्हणजे 3दा पाहणार आहात.